नीलम, आपण आज कुठे जातोय ग? इस्कॉन टेम्पल, खारघर. खारघरच्या इस्कॉन टेम्पलला. मग काय, तू जिकडे घेऊन जाशील तिकडे आज आम्ही येणार आहे. आज असं चल मग एन्जॉय करूया आपण. आपले बाकीचे मेंबर कुठे राहिले? आहेत मागे पुढे आहेत गाड्या. आज आम्ही जातोय मुंबईच्या खारघर येथील इस्कॉन मंदिरला. आमचा पूर्ण ग्रुपच होता. एका गाडीत आम्ही 5 लोक होते आणि मागच्या गाडीमध्ये अजून आमच्या काही मैत्रिणी होत्या. बोला, कुठे चालले तुम्ही? आम्ही खारघर इस्कॉन टेम्पलला जावांची. जावानच आज या चालणार इस्कॉन टेम्पल खारघर मा. आम्ही इस्कॉन मंदिरला पोहोचलेलो आहोत, पण इकडे पार्किंग नाही आहे म्हणून आम्ही रस्त्यावरच गाडी पार्क केलेली आहे. इस्कॉन मंदिरला आम्ही पोहोचलेलो आहोत. इस्कॉन मंदिरला बघण्यासाठी भक्तांची खूपच गर्दी झालेली आहे. तुम्ही बघू शकतात किती भक्तांची लाईन लागली. ती खूपच गर्दी झालेली आहे. आता आम्ही पण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत. मंदिराच्या दिशेने जात असताना कृष्ण भगवानांचा आवाज आपल्या कानावर येत असतो. भक्तीचा तो नाद ऐकून खूपच मन प्रसन्न होते. मंदिर बघा किती सुंदर दिसत आहे. या मंदिराच्या बांधकामाला 12 वर्ष लागलेली आहेत. मंदिराचे बांधकाम बघा किती सुंदर डिझाईन केलेले आहे. सगळे हजर होते, पळाले पुढे बाकीचे. आलेत का तुम्ही? पोचले का? मंदिराच्या पायऱ्या एकदम पांढर शुभ्र होत्या. खूपच छान वाटत होते. पायरींवरून जाताना मन खूप प्रसन्न झाले देवाच्या दरबारात येऊन. आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत. हे बघा वरती किती छान सुंदर डिझाईन केलेली आहे. मंदिरात आतमध्ये जाऊन मन खूप प्रसन्न झाले आहे. देवाच्या दर्शन घेऊन मन आनंदित झाले. आपण जेव्हा मंदिरात एंट्री करतो तेव्हा दोन्ही बाजूला हातींची खूप सुरेख मूर्त्या बनवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान परिसर दिसतोय. ते खूप मोठा परिसर आहे आणि भक्तांची पण खूप गर्दी झालेली आहे. मंदिरात जाऊन एवढे छान वाटते की असं वाटतं की आपण वृंदावनातच आलो आहोत. मन खूप प्रसन्न होतं. खूप मोठा परिसर आहे, तुम्ही बघू शकतात. मंदिराच्या दोन्ही बाजूला गार्डन बनवलेले आहे आणि दोन्ही बाजूला कारंजाही बनवल्या आहेत. कारंजांमुळे रात्रीच्या वेळेस खूपच छान परिसर दिसतो. तुम्ही बघू शकतात कारंजा पण किती छान. मंदिर आणि मंदिराबाहेरील परिसर खूपच छान आहे. आपण त्याला फोनमध्ये कॅप्चर नाही करू शकत. रात्र झाल्यावर जेव्हा पूर्ण मंदिराच्या बाहेरील परिसरात जेव्हा लाईट चालू होतात तो परिसर खूपच सुंदर वाटतो. आम्हाला इस्कॉन मंदिरला येऊन खूपच छान वाटले. तुम्ही पण एकदा इस्कॉन मंदिरला नक्की भेट द्या.